मराठा सेवा मंडळ संचालित छत्रपती शिवाजी महाराज या संस्थेची सध्या निवडणूक सुरू असून या निवडणुकीत उगवता सुरू पॅनल विरुद्ध संघर्ष योद्धा पॅनल निवडणुकीत उभे आहेत. याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अध्यक्षपदासाठी उमेदवार असलेले माजी महापौर मनोहरपंत सपाटे. आज आपण पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदमध्ये आपण मतदारांपुढे काय अजेंडा सादर करा. पहिला प्रश्न, मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी शिक्षण संकुल या संस्थेवर प्रशासक नेमण्याचा कुटील कारस्थान काही संस्थाबाह्य लोक आणि आमदार देवेंद्र कोटे साहेब हे करतायत आणि म्हणून या निवडणुका लावण्यात आलेल्या आहेत आणि निवडणुकीला जनतेचा विश्वास संपादन करून त्यांच्या प्रश्नाला सामोरं जातं. आपण निवडणुकीला सामोरं जात असताना संस्थेच्या अध्यक्षपदासाठी आपण उभारलेला आहात. असं असताना समाज आणि प्रतिविरोधक त्यांच्याकडून असं सांगण्यात येतं की या संस्थेवर चरित्रहीन गुन्हे दाखल असलेला व्यक्ती या उमेदवारीला अर्जाला प्राप्त नाही आहे आणि तो पात्र नाही आहे. काय सांगा? त्यांनी खोटं बोलतायत. त्यांनी ज्या एवढ्या तक्रारी केलेल्या आहेत योगेश पवारांनीच्या मुखोटा ठेवून त्यातल्या 50% तक्रारी छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या आहेत. शालेय पोषणाची तक्रार आहे. माझ्या व्यक्तिगत तक्रारी कमी आहेत आणि संस्थेच्याच तक्रारी जास्त आहेत. सेवक संचाची तक्रार आहे. शाळेचं अस्तित्व धोक्यात आणण्यासाठी त्यांनी केलेले 5 खटले आहेत आणि माझ्यावर व्यक्तिगत गुन्हे दाखल केलेले माझ्यावर 5 खटले आहेत. असं 5-25 खटल्यांची यादी आहे. त्यांनी चरित्रहीन व्यक्ती आमच्या संस्थेवर नको, समाजाचा एक चांगला उच्च शिक्षित चेहरा या उमेदवारासाठी पाहिजे असं म्हणतायत. ह्याच्यामध्ये त्यांनी आपले जे विरोधक आहेत त्यांनी आमदार देवेंद्र कोटे यांच्या माध्यमातून संस्थेवर प्रशासक नेमण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या विषयावर आपण काय सांगाल? प्रशासक नेमण्यासाठी संस्थेवर काहीतरी भ्रष्टाचार व्हायला पाहिजे, काहीतरी घोटाळा व्हायला पाहिजे, सरकारचा निधीचा अपहार व्हायला पाहिजे. अशा प्रकारची कसलीही घटना नाही. केवळ सत्ता आहे आणि तुम्ही या संस्थाबाह्य लोक त्या इथं जात आहेत आणि मी जर चरित्रहीन आहे असं म्हणलं म्हणून एक कारण घेऊन जातात की मी चरित्रहीन आहे. माझ्यावर असा कुठला गुन्हा आहे जो खंडाळकर मॅडमचा गुन्हा आहे तो पोलिसांनी बेसमरी केलेला आहे. बेसमरी म्हणजे खोटा गुन्हा. मग आता सगळ्यात गंभीर गुन्हा तोच आहे ना. अट्रॉसिटीचा गुन्हा तो 15-20 वर्षापूर्वीचा आणि तो सुद्धा ह्यांनीच केला ना. म्हणजे गुन्हे दाखल करणे पण ह्यांचाच उद्योग, चरित्रहनन करण्याचा उद्योग ह्यांचाच आणि संस्थेला अडचणीत आणण्याचा उद्योग ह्यांचाच. मला माझा बायोडोटा खराब करण्याचा उद्देश ह्यांचाच. कारण ह्यांचा बायोडोटा हा समाजापुढे सादर करण्याच्या योग्यतेचे नाहीत म्हणून माझा बायोडोटा ते खराब करतात. योगेश पवारांचा नेमका मुखवटा कोण आहेत? योगेश पवारांना पाठबळ कोण देत आहेत? नावं घ्या. योगेश पवारांच्या पाठीमागे पुरुषोत्तम बर्डे साहेब, राजनजी जाधव साहेब, नानासाहेब काळे साहेब, दिलीप कोल्हे साहेब, तुकाराम मस्के साहेब, श्रीकांत डांगे साहेब, अशा पुरुषोत्तम बर्डे साहेब, अशा मान्यवर लोक मंडळी ही सगळी मी या पत्रकार दिलेली नावं आहेत आणि त्या अधिक काही माणसं त्यांनी माझ्याविरुद्ध जो मोर्चा काढला, जोडे मारा आंदोलन केलं, यांनी यांचा बायोडोटा तरी बघून घ्यावा थोडासा. राजन जाधवचा उद्योग काय चालतो, यांचे उद्योग काय चालतात, डान्स बार कोण चालवतो, कुंटणखाना कोण चालवतो, काय करतो. आपला बायोडोटा चांगला ठेवण्यासाठी दुसऱ्याचा बायोडोटा खराब करण्याचा उद्योग करणं ही दादागिरी आहे आणि ही गुंडगिरी आहे. संस्थेचा अध्यक्षपदाचा दुरुपयोग करत सपाटेंनी त्यांच्या परिवारातील अनेक सदस्यांना शिक्षण संस्थेवर घेतलं आणि त्यांना पदं दिली असाही आरोप केला जातो. असं एक तरी दाखवा ना. तुमच्याकडे जो माहिती असेल तर दाखवा. ज्ञानेश्वर सपाटे असतील, मंजुश्री सपाटे असतील, सुधाकर सपाटे असतील, असे अनेक उदाहरणं आहेत. ज्ञानेश्वर सपाटे, ज्ञानेश्वर सपाटे नोकर नाही आहेत, संस्थेवर पदाधिकारी. संस्थेवर पदाधिकारी सांगतो साहेब तुम्हाला. हो, पदाधिकारी येण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. माझा नातेवाईक आहे म्हणून त्याचा हक्क डावलता येत नाही. प्रत्येक जो सभासद आहे त्याला या संस्थेवर निवडणूक लढण्याचा आणि येण्याचा हक्क आहे.
तेव्हा ज्ञानेश्वर सपाटे या संस्थेचा सभासद आहे, त्याला लढण्याचा अधिकार आहे. ते सभासद नाही, त्यांना लढा बोलायचा अधिकारच नाही. आपण योगेश पवारांना मारण्याच्या कटकारस्थान केला असा आरोप ॲडव्होकेट योगेश पवार यांनी आपल्यावर केला आहे. बिहारचे गुंड आणून आपण त्यांना संपवण्याच्या कटकारस्थानमध्ये होता असा थेट आरोप आहे. आज त्या आव्हानाला काय सांगाल? अहो, तुम्ही 25 गुन्हे माझ्यावर दाखल केले, मी तुम्हाला एकदा पण विचारायला आलो नाही. मग मारायचा प्रश्न येतो कुठं? 25 गुन्हे दाखल केले तर मी एकदाही विचारलं नाही. बिहारचा व्हिडिओ एकदाही त्यांच्यावर प्रतिगुन्हा दाखल केला नाही. योगेश पवारवर एकदाही प्रतिगुन्हा दाखल केला नाही. 25 गुन्हे आहेत. शालेय पोषण आहार, योगेश पवारचं स्वतःची लेखी तक्रार आहे आणि ही सगळी मंडळी त्याच्या पाठीमागे उभारत आहेत. अट्रॉसिटीचा गुन्हा माझ्या मॅनेजरने दाखल केला, लगेच योगेश पवार फौजदारीला हजर असतो. ही सगळी मंडळी हजर असतात आणि मग मी त्यांना कधीतरी प्रत्युत्तर दिलं का बघा? एक तरी गुन्हा त्यांच्याविरुद्ध केला का बघा? आणि आता ते पाऊल ह्या निवडणुकीनंतर उचलणार आहे. जर असं असेल तर चिंतामणी सपाटेंना का डावलण्यात आलं आणि चिंतामणी सपाटेंनी आपल्यावर गुन्हा दाखल का केला? चिंतामणी सपाटे किंवा माझा मुलगा, दुसरा मुलगा बाबासाहेब सपाटे, हे मला घरातून माझी फितूर झालेत त्यांना, विरोधकांना. आणि ही फितुरी ही त्रासदायक ठरते आहे मला. फितुरी करून त्यांच्याकडून योगेश पवार 20% इस्टेट, म्हणजे सगळी इस्टेट ते माझ्या नावाने करा असं दोन्ही मुलं आग्रह करत आहेत. एक जण बायकोच्या नावानं करा म्हणतो, एक जण दोन्ही मुलांचा आग्रह आहे की इस्टेट सगळी नावाने करा. मी स्वकष्टाधीश इस्टेट असल्यामुळं मी त्यांना म्हणलं माझ्या मृत्यूनंतर त्याचा विषय येईल, मी काय अशी इस्टेट नावाने करत नाही, म्हणून ही इस्टेट तुम्हाला मिळवून देतो, त्यातला 20% हिस्सा मला द्यावा. योगेश पवारने अशा 5-25 प्रॉपर्ट्या घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ शुक्लाची प्रॉपर्टी त्यानं स्वतः नावाने, ती मी भाड्यानं त्याला दिलेली प्रॉपर्टी. त्याचं ते उद्योग लावायला कर्ज दिलं, त्याला उद्योग लावायला कर्ज दिलं, ती शुक्लाची प्रॉपर्टी त्याला भाड्यानं दिलेली आहे. आज त्या प्रॉपर्टीचा तो मालक झाला आहे. असे 20% जमिनी घेण्याचा, जागा घेण्याचा, बोगस मृत्यूपत्र करण्याचा योगेश पवारांचा धंदा आहे. असे 25 दावे कोर्टात चालू आहेत. साहेब, आपण नुकतंच परवा प्रसिद्धीपत्र सांगितलं, त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये नुकतं परवा आपण प्रसिद्धीपत्रक काढलं, व्हॉट्सअपद्वारे सोशल मीडियावर मेसेज टाकत की सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानकर यांना मध्यस्थी करून आम्ही समोर यायला आमची तयारी आहे. काय सांगायला फक्त चंद्रकांत वानकर तुम्हाला आजच का आठवले? चंद्रकांत वानकर हे त्या सभेला उपस्थित होते, त्या सभेला उपस्थित होते आणि दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाला ते उपस्थित नव्हते. तेव्हा त्यांनी माझ्या मनोहर सपाटे मंगल कार्याची मोडतोड केली, नुकसान केलं. त्या कार्यक्रमाला ते नव्हते आणि म्हणून मी त्यांना विचारलं की तुम्ही पहिल्या दिवशी गेला आणि दुसऱ्या दिवशी का गेला नाही? ते म्हणले मला ते पटलं नाही. मग हे तरी कसं पटलं? यात काय सत्य आहे? ते म्हणाले बारबुले नावाचा प्राध्यापकांचं भाषण मी ऐकलं आणि त्यानेच असं भाषण केलं. मग मला आता तुम्ही असं करा, बारबुलेचं भाषण खरं असेल तर जेवढे तुम्हाला कर्मचारी भेटतात ते सगळे कर्मचारी, सगळे विरोधक, या सगळ्यांना एकत्र करा आणि त्यांचे सगळ्यांचे प्रश्न लिहून घ्या. मी कुणाचे पैसे घेतलेत, मी कुणाला फसवलं असेल, मी कुठं चोरी केली असेल, ते सगळ्यांचे प्रश्न लिहून घ्या आणि तुमचे निर्णय तुम्ही द्या. तुमच्यासमोर त्याचा खुलासा करतो. असा त्याला मी न्यायाधीश व्हा अशा प्रकारची विनंती केली. मनोहर मराठा जे आपलं गावडे सभागृह आहे, गावडे मंगल कार्यालय, त्याला आपण वैयक्तिक मनोहर सांस्कृतिक भवन हे नाव दिलं, त्या नावालाही आक्षेप घेण्यात येतोय. बाबासाहेब गावडे नामकरणच हवं. अहो साहेब, बाबासाहेब गावडे वसतिगृह आहे हो, त्यांना माहीत नसेल. मनोहर सपाटे वसती जे मंगल सांस्कृतिक बांधलेलं आहे त्याचं मी शरद पवारच्या हस्ते भूमिपूजन केलं आहे, जयसिंगराव गायकवाड खासदाराच्या हस्ते कोणशीला केला आणि आता त्याचं नामकरण करतो आहे या विद्यमान बॉडीच्या. आता त्याचं 10 कोटी रुपये घातलेले आहेत आणि म्हणून पैसे मी घालणार आणि नाव तुमच्या बापाचं देणार. हे कुठला नाही आहे? मी खर्च करतो आहे, मी इमारत निर्माण करतो आहे, माझ्या इमारतीचा निर्णय मी घेणार ना, तुम्ही घेणार का? थोडक्यात माझ्या जागेचा बाबासाहेब गावडेचं नाव त्या वसतिगृहाला आहे. ते वसतिगृह आत्ताही 100 वर्षापासून तसंच आहे आणि त्याचं नाव कधीही आयुष्यात बदलणार नाही. आपण वारंवार सांगता दिलीप कोल्हे असतील, सुनील रसाळे असतील, हे आजू सदस्य नाही आहेत, ते रद्द बातल आहेत. ते म्हणतायत आमच्याकडे तसे पुरावे आहेत, आम्ही आजही संस्थेचे आज सदस्य आहोत
आणि आजही आम्ही ती लढाई लढतोय. अहो ते कोर्टात गेलेत ना त्यावेळी, आणि कोर्टाने रद्द केले त्यांचं सभासत्व. मी नाही रद्द केलं, तेच कोर्टात गेले आणि कोर्टाने त्यांच्या विरोधात निकाल दिलेला आहे. मिश्रा मॅडम म्हणून असिस्टंट चार्टर्ड कमिशनरचा निकाल आहे. त्यांना 105 सभासद रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आणि 105 सभासद रद्द केले त्यांनी. आज मतदारांना आपण काय आव्हान करा? मतदारांनी फसवणूक होऊ नये मतदाराची, म्हणून ही पत्रकार परिषद घेतली आणि मतदारांना खरा बायोडेटा कळावा आणि खरा कार्यक्रम कळावा आणि योग्य माणसाची निवड व्हावी या अपेक्षेनं ही पत्रकार परिषद आहे. आणखी एक प्रश्न शेवटचा. सामाजिक कार्यकर्ते पैलवान चंद्रकांत वानकर यांना आपण कधी स्पोज करणार आहात? यांना आपण कधी पुढे आणणार आहात? चंद्रकांत वानकरांना आपण मध्यस्थी मी करू. आजच्या पत्रकार परिषदेमधून सुद्धा आवाहन केलेलं आहे. आत्ता सुद्धा चंद्रकांत वानकरने उद्या मीटिंग घ्यावी आणि त्यांचे सगळे प्रश्न द्यावेत. मी त्या सगळ्या प्रश्नाची समर्पक उत्तरं दिली नाहीत आणि त्यांना त्यात खोटं काय वाटलं तर मी राजकारणाची निवृत्ती घ्यायला तयार आहे. प्रतिविरोधकांनी तुम्ही आमने-सामने यायला तयार आहात? हो, केव्हाही तयार आहे. तर हे होते माजी महापौर मनोहरपंत सपाटे. त्यांनी आजच सर्व गोष्टींचा या ठिकाणी खुलासा केलेला आहे. येणाऱ्या 27 तारखेला मतदान सदस्य जे आहेत आपले या संस्थेचे सदस्य आपल्या मतपेटीतून नेमकं कुणाच्या बाजूने कौल देत आहेत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. येणाऱ्या काळात उगवता सूर्याचा किरण नेमकी कोणती आशा देतो हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. चंदन बोलूसोबत वैभव गंगणे, सोलापूर. Like, subscribe, click on the bell.